2018 पासून मी प्रयत्न करतोय नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय सेक्टर 9 वाशी इथे एंडोस्कोपी आणि त्याला लागणाऱ्या आणखी जोड उपकरणं बसवण्याच्या संदर्भात त्यापैकी आता 2018 पासून प्रयत्न करून फक्त एकच काम झालेलं आहे, एंडोस्कोपी बसवण्यात आलेली आहे आणि दुसरं उपकरण बसवण्याकरता मी आज दादांकडे अर्ज दिलेला आहे। ते चर्चा करून मी याच्यावरती तुम्हाला उत्तर देईन असं दादांनी सांगितलं। दुसरा विषय होता सेक्टर 10 मध्ये सिग्नल बसवणं किंवा ब्रिज बांधणं, कारण ट्रॉफिकची मोठी समस्या आहे सेक्टर 10 मध्ये। 9 आणि 14-15 मधून 10 ला जाताना खूप त्रास होतो शाळकरी मुलांना आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना, कारण तिथून सेक्टर 10 मधून 14 मध्ये येताना आणि 14 मधून सेक्टर 10 मध्ये जाताना हा जो मधला रस्ता आहे हा धोकादायक झालेला आहे। गेल्या 20 वर्षापासून हा रस्ता असाच आहे आणि ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि जिथे ब्रिज बांधला गेला पाहिजे होता सेक्टर 10 मध्ये तिथे बांधला गेलेला नाही आहे। सेक्टर 9 मध्ये ब्रिज जो बांधला गेलेला आहे त्या ब्रिजवरनं एकही माणूस जात येत नाही आहे, कारण हे नियोजन चुकीचं झालेलं आहे। सेक्टर 10 मध्ये हा ब्रिज बांधला गेला पाहिजे होता, तो सेक्टर 9 मध्ये बांधला गेलेला आहे। तिसरी गोष्ट, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत वाशी नवी मुंबई मधील, तर त्यांना आर्थिक बळ मिळावं, शासनापासून काही आर्थिक मदत मिळावी, कारण ते सामाजिक कार्यकर्ते आहेत अहोरात्रंदिवस। तर जसेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना जे काही अनुदान स्वरूपात सरकारच्या माध्यमातून जी काही मदत करण्यात आली, तशीच सामाजिक कार्यकर्त्यांना सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात यावी, कारण ते कुठेही कोणतेही काम करत असताना ते स्वतःचा म्हणजे आपले मेहनत सुद्धा घेतात आणि खर्च सुद्धा स्वतःच करतात, तेव्हा काहीतरी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं त्याकरता एक अर्ज दादांना दिलेला आहे। आता बघू पुढे ते काय करतायत। अर्ज घेतलेला आहे, माझा अर्ज स्वीकारलेला आहे, पण आता ते पुढे काय करतील काय माहिती, कारण एक काम जे होतं ते 2018 ला दिलं होतं ते आता झालं। आता मी दिलेलं आहे, ते कधी होईल देवाला माहिती, तोपर्यंत मी राहतोय की नाही माहित नाही।